नमस्कार. आज शिकणार आहोत आपण दिवाळीनिमित्त ऐश्वर्य रांगोळी. 7 ते 1 डॉट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने खूपच शुभ रांगोळी आहे. शुभ दिवशी तुम्ही नक्की काढा ही रांगोळी. हे बघा 7 डॉट नंतर एक एक कमी करत जायचं आहे आपल्याला. 2 डॉटच्या मध्ये व्यवस्थित असं टाकत जायचं आहे. आता 1 डॉट असं कमी करत जायचं आहे 2 डॉटच्या मध्ये. असं करून आपल्याला 7 ते 1 डॉट पाडून घ्यायचं आहे. खूपच शुभ अशी रांगोळी आहे. घरातील सुख शांती समृद्धीसाठी एकदा तरी काढा ही ऐश्वर्य रांगोळी. नक्की ट्राय करा. हे बघा आणि इथून रेष मारायची, इथून आणि डॉटच्या वरून अशा रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. हे बघा मी 1 डॉटच्या वरती रेष मारली आहे, नंतर दुसऱ्या डॉटच्या वरती रेष मारली आहे. अशा आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा डॉटच्या वरती, 3 डॉटच्या वरती, नंतर 4 डॉटच्या वरती आपल्याला सरळ अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत डॉटच्या वरती. हे बघा खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. नक्की काढा. शुभ दिवशी खास दिवाळीनिमित्त मी आणली आहे. इथून आपल्याला रेष ओढायची आहे डॉटच्या मधून. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, जो बाजूची रेष आहे त्याला भिडवायचं. इथून असं सरळ अजून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला भिडवायचं आहे. हे बघा दुसऱ्या नंबरचं, आणि इथून असं सरळ भिरवायचं आहे. तिसऱ्या नंबरची ही आपल्याला रेष त्याच पद्धतीने घेऊन वरती रेषला भिडवायचं आहे. हे बघा चौथ्यांदाही आपल्याला तशाच पद्धतीने रेष भिडवायची आहे. इथून इथे वरती. खूपच सुंदर रांगोळी. अजून ह्याच पद्धतीने इथंही भिडवायची आहे. बघा अगदी कोणालाही येईल आणि खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की काढा. वरून आपल्याला सरळ घ्यायचं आहे बघा असं वरती टोकाला, आणि इथंही भिडवायचं आहे. वरून अजून आपल्याला सरळ डॉटच्या मधून खालून असं वरती भिडवायचं आहे. बघा इथूनही आपल्याला जॉईंट करायचं आहे. आणि आपल्याला दिव्याचा असा आकार काढायचा आहे. शुभ अशी रांगोळी नक्की ट्राय करा. दिवाळीच्या दिवशी, खास धनतेरसच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी किंवा कोणत्या शुभ दिवशी तुम्ही काढू शकता. आपल्याला ना प्रत्येकी याला असे दिवाचा आकार करून घ्यायचा आहे वातीचा. अशा पद्धतीने अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे आणि खूपच शुभ आहे. एकदा तरी तुम्ही नक्की काढा. सगळ्या याला आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने काढून मध्ये आपल्याला पिवळा कलरचा किंवा तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता. मी पिवळा कलर टाकून घेते. अशा पद्धतीने इझिली कोणालाही येईल अशा सोप्या रांगोळ्या आणत असते मी. तुम्ही नक्की ट्राय करा. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे जेल रंगोली. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने खास दिवाळीला तुम्ही नक्कीच काढा. शुभ रांगोळी आहे. आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते, म्हणून नक्कीच ट्राय करा. आणि एकदा तरी दिवाळी किंवा धनतेरसला तुम्ही नक्कीच काढा ही रांगोळी. हे बघा मध्ये आपल्याला लाल डॉट ही पाडून घ्यायचे. तुम्ही कुमकुमही टाकू शकता, हळद कुमकुम. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्याला अगदी रांगोळ्या येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात बेसिक पद्धतीने. हे बघा मध्येही आपल्याला जिथं जिथं आपली जागा आहे त्रिकोण तिथं डॉट पाडून घ्यायचे. मी सॉसची बॉटल घेतली आहे आणि त्याच्यामध्ये कलर रांगोळी भरली. बघा बघू शकता तुम्ही. इझिली आपण ट्राय करू शकतो रांगोळी किंवा डॉट. नक्की ट्राय करा. युजफुल बॉटल आहे. अशा पद्धतीने सगळीकडं आपण बघा खूपच सुंदर असे डॉट पाडू शकतो किंवा रांगोळी पाडू शकतो सॉसच्या बॉटलने. आणि असे आपल्याला सगळीकडं डॉट पाडून घ्यायचे आहेत.
हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे आपण डॉट पाडून घेतले. थोडं बोटाने आपल्याला गोल गोल करत जायचं आहे एका बोटाने, म्हणजे आपल्याला दुसरा कलर टाकता येतो. तुम्ही हळदी किंवा कुमकुम टाकू शकता, पिवळा कलर लाल कलरच्या जागेवर. अगदी सोपी रांगोळी आहे, दिसायला कठीण वाटते, पण तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच काढा ही रांगोळी. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. याच्यामध्ये आपल्याला कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे, लाल कलर. तुम्ही कुमकुमही टाकू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. आणि दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. हॅपी दिवाळी. किती सुंदर बघा, अशा पद्धतीने किती सुंदर आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. हॅपी दिवाळी.